पालक खाल्ल्याने शरीराला बरेचसे फायदे होतात आणि सोबत भरपूर अशी रक्तवाढसुद्धा होते. ॲक्च्युली लहान मुलांना तर पालक आवर्जून द्यायला हवा. आणि जर ताटाची चवसुद्धा वाढवत असेल जर पालकाची अशी भजी, तर नक्कीच करून पाहायला हवीत आपल्याला. तर पाहू शकता आपण मस्त अशी पालकाची भजी आज आपण बनवणार आहोत. लहान मुलांना तर आवडतीलच, पण तुम्हाला सुद्धा तोंडी लावण्यासाठी खूप खूप आवडतील अशी खुसखुशीत आणि अगदी मस्त दिसायला सुंदर अशी ही पालकाच्या पानाची भजी आपण बनवत आहोत. तर आपण दांडे काढून घेतलेले आहेत, व्यवस्थित अशी स्वच्छ अशी पानं धुवून घ्यायची आहेत, अख्खी पानं घ्यायची. आणि मग आपण वाटीमध्ये एक बेसन घ्यायचं आहे. तर मी 1 वाटी घेतलेलं आहे, पण जेमतेम आता मला 2.5 वाटी बेसन एक पालकाच्या पेंडीसाठी लागलेलं आहे. आणि त्यातली काही पानं मी जी खराब पानं होती ती काढून सुद्धा टाकलेली आहेत. आता पाहू शकता चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे आणि अगदी नकळत सोडा घेतलेला आहे चिमूटभर, आणि थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला. आता पाहू शकता आपण लाल तिखटसुद्धा आपण ॲड करूयात. 1 चमचाभर लाल तिखट आपण ॲड केलेलं आहे आणि पाणी घालून आपण व्यवस्थितपणे हे हलवून घ्यायचं आहे. आता हलवताना यामध्ये गाठी अजिबात राहणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पाहू शकता या पद्धतीने एकाच दिशेने असं आपल्याला हलवत राहायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने हलवलं तरीही मस्त गाठी पटकन फुटून जातात. पाहू शकता व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. पाहू शकता सर्व गाठी अशा विरून गेलेल्या आहेत या पाण्यामध्ये. आणि या पद्धतीने आपल्याला इतपत पातळ हे पीठ हवं आहे, म्हणजे अतिशय पातळही करायचं नाही किंवा अतिशय घट्टसर सुद्धा आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही आहे. तर आता पाहू शकता आपली जी पानं घेतलेली आहेत आपण स्वच्छ अशी धुवून, तर ही ताजी अशी पानं आपण यामध्ये बुडवून घेऊयात. पण त्याआधी आपल्याला एक यामध्ये पदार्थ घालायचा आहे, ज्याकरून म्हणजे आपली जी भजी आहे ती खमंग अशी होतील. आणि मस्त अशी जेव्हा दाताखाली आपण हा ओवा चावेल ना, त्यावेळी मस्त असा एक खमंगपणा येतो आणि थोडंसं तिखटपणा पण येतो. तेव्हा आपल्या लहान मुलांना जर द्यायची असतील तर थोडासा ओवा टाकायचा. आणि समजा जर आपण खाणार आहोत तर एक अर्धा चमच्यापेक्षा मी पाहू शकता आपण कमी ओवा घातलेला आहे. तर जर 2.5 वाटी तुम्ही पीठ एकदाच भिजवत असाल तर मात्र आपल्याला अर्धा चमचा ओवा बस होईल, म्हणजे लहान मुलांना जास्त तिखटही आवडणार नाही. पण थोडासा ओवा जर तुम्ही ॲड केलात ना तर तो पचनासाठी सुद्धा अतिउत्तम आणि मुलांना सुद्धा आवडेल आणि जास्त तिखटही होणार नाही भजी. आणि पाहू शकता आपण जी पानं आहेत ती पानं अशी बुडवून घ्यायची आहेत पिठामध्ये दोन्ही बाजूंनी. आता हाताला पीठ तर लागणारच आहे. आता पाहू शकता तर पानं व्यवस्थितपणे अशी पसरट करून घ्यायची. अजिबात वाकडी तिकडी पानं आपण कढईमध्ये टाकणार नाही आहोत. तर आता आपली कढई जी आहे ती आपण गरम करत ठेवलेली आहे. तेलसुद्धा चांगलं खळखळीत उकळलेलं आहे. आणि उकळलं की मग आपण लो गॅसवरती आपण ही जी भजी आहे ती फ्राय करणार आहोत. आणि नंतर थोडं लो टू मीडियम असं करून आपण ही भजी फ्राय करणार आहोत. फास्ट अजिबात करायची नाही, कारण भजी पातळ आहे त्यामुळे करपण्याची सुद्धा शक्यता आहे. आता जेवढी भजी आपण कढईमध्ये म्हणजे जेवढी भजी बसणार तेवढी पानं आपण अशी पसरट करून टाकायची आहेत. आता तुम्ही वाकडी तिकडी टाकलात तर मग ती दिसायला सुद्धा चांगली दिसणार नाही आणि एक खुसखुशीतपणा असतो तो थोडा कमी होईल. तर अशी पसरट करून टाका. मस्त अशी अगदी पापडीसारखी खुसखुशीत आपल्याला भजी मिळतील. आता पाहू शकता आपली 2 ते 3 पानं या कढईमध्ये बसलेली आहेत. तर याच पद्धतीने आपण सर्व पानं फ्राय करून घेणार आहोत. लहान मुलांना तुम्ही नक्की बनवून पहा एकदा. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम ही भजी खाल्ली ना तर मला इतकी आवडली ना, आणि माझ्या मुलीला सुद्धा आणि माझ्या घरच्यांना सुद्धा खूप खूप आवडली. नक्की ट्राय करून बघा, खूपच छान होतात, अगदी पापडीसारखी. आणि मुलांना तर पापडी खातो असंच वाटेल. ॲक्च्युली पालक त्यांना अशा पद्धतीने तुम्ही खाऊ घालू शकता, किंवा ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी या पद्धतीने पालक खा. खूप छान भजी होतात आणि खूपच मस्त अशी चव येते. पालकाची चवच त्यामध्ये लागत नाही अजिबात. तर पाहू शकता आपण अलटून पलटून या पद्धतीने आपल्याला ही जी भजी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे. अगदीच ब्राऊन नाही करायची, पण थोडीशी ब्राउनिश असा कलर आपल्या भजीला येऊ द्यायचा आहे. आणि मग आपण सर्व ही जी पानं आहेत ती याच पद्धतीने
आपण फ्राय करून घेणार आहोत. तर मला 2 वेळा पीठ भिजवावं लागलेलं आहे या भज्जीसाठी, कारण मी प्रथम 1 वाटी पीठ भिजवलं होतं आणि नंतर मग अजून 1.5 वाटी पीठ भिजवलं होतं. तर अशा पद्धतीने 2.5 वाटी तरी पीठ मला एका पेंडीसाठी म्हणजे एका जुडीसाठी लागलेलं आहे. तर आता ही व्यवस्थित अशी आपण भज्जी फ्राय करून घेऊयात. अशी सलटून पलटून आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, कारण भज्जी थोडी पातळ आहे त्यामुळे पटकन करपण्याची शक्यता आहे. म्हणून गॅस शक्यतो लो टू मीडियम ठेवायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणजे आपली रेसिपी खूप छान होते आणि चविष्ट सुद्धा होते. पाहू शकता आपली सर्व ही भज्जी आहे ती फ्राय झालेली आहेत कढईमधली. आता उरलेली जी भज्जी आहे ती सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात. दिसायला सुंदर आणि खायला स्वादिष्ट अशी ही भज्जी आपली तयार झालेली आहे. तर चला आता आपण ही सर्व भज्जी फ्राय करून घेऊयात. आता समजा काही पानांचे जर तुकडे झाले असतील ना, तर ते तुकडे बारीक बारीक कट करून याच पिठामध्ये जर तुम्ही मिक्स करून जरी भज्जी करून तुम्ही घेतली तरी ती भज्जी सुद्धा छान अशी होतात आणि मस्त अशी होतात. तर पाहू शकता आपली उरलेली जी पानं आहेत तर ती सुद्धा आपण याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहेत. मस्त असा कलर येईपर्यंत. आणि सर्व पानं आपण फ्राय करून या पद्धतीने घेतलेली आहेत आणि तयार आहे आपली मस्त अशी पालकाची भजी किंवा पालकाच्या पानांची भजी. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुमची भजी कशी झाली आहेत म्हणून. खरंच खूप अप्रतिम अशी होतात. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडतील आणि घरच्यांना सुद्धा खूप आवडतील. आणि एवढंच काय तर लहान मुलांना तर अतिशय आवडतील अशी ही छान भजी होतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी येते ती घंटी सुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते पहिल्या प्रथम आपल्याला पाहायला मिळतील. आणि अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी बनवेन. त्यासाठी मला कमेंटही करा की तुमची रेसिपी कशी झाली आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली की नाही. आणि थँक्यू, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.